मुख्याध्यापक आदरणीय कदम सर, सर्व शिक्षक वृंद आणि आपण सर्व विद्यार्थी, दर शनिवारी आपण काहीतरी नवीन उपक्रमांचं आयोजन करत असतो. यावेळेला एक आगळा वेगळा असा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे, तो म्हणजेच विज्ञानाचा प्रकाश आणि अंधश्रद्धेचा नाश. कारण आज आपण पाहतो की डिजिटल युग आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे, आणि तरी सुद्धा आजच्या या युगामध्ये आपल्या समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धेचं पालन केलं जातं. अंधश्रद्धा, त्याच्या पाठीमागच्या गैरसमजुती, त्याचबरोबर त्याचा प्रभाव इतका आज या समाजावरती पडलेला आहे. अशिक्षित लोक नव्हेच तर सुशिक्षित लोकांच्या वरती सुद्धा याचा पगडा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. कारण का, एखादी कुठलीही गोष्ट आपण ती खरी आहे का खोटी आहे का सत्य आहे किंवा ती असत्य आहे याचा पडताळा न करता अनेक वर्ष परंपरेने ते चालत आलेलं आहे, म्हणून आपण ते सहजपणे स्वीकारत असतो. मग उदाहरणार्थ परवाच आपण बघितलं की चंद्रग्रहण झालेलं आहे. का होतं हे आपल्याला माहिती आहे. सूर्यग्रहणाच्या पाठीमागचं विज्ञान काय आहे, सायन्स काय आहे हेही आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर मांजर आडवं जाणं, पाल चुकचुकणं, कुत्र्याचं ओरडणं, अशा अनेक अंधश्रद्धा, याच्या पाठीमागची सर्वस्व कारणं आपल्याला माहीत असताना सुद्धा परंपरेनं चालत असल्यामुळं आपण त्याची सत्यासत्यता पडताळून न पाहता आपण आहे तसं आपण स्वीकारत असतो. आणि यामुळं काय होतं, त्या अंधश्रद्धेच्या प्रभावाखाली आपला भारतीय समाज इतका दडपून गेलेला आहे की याच्यामुळे आपण बघितलं तर त्या व्यक्तीचं तर वैयक्तिक नुकसान होतंच, सामाजिक नुकसान होतं, देशाचं नुकसान होतं, त्याचं आर्थिक नुकसानाला सुद्धा आपल्याला बळी पडावं लागतं. आणि म्हणून या अंधश्रद्धेतून आपण थोडंसं बाजूला व्हावं. आज विज्ञान आपण खरं तर पूर्ण सर्वांगाने आपण स्वीकारणं हे गरजेचं आहे, आणि म्हणून हा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. तर विज्ञान आपल्याला काय शिकवतं की कुठलीही गोष्ट आहे तशीच न स्वीकारत असता त्याच्या पाठीमागे पडताळणी करा, त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे, का, कधी, कुठे, कसे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधा. आपल्याला जर योग्य वाटलं तर ते स्वीकारा, आणि जे अयोग्य असेल तर त्याच्यापासून आपण बाजूला पाहिजे. हे खऱ्या अर्थाने विज्ञान आपल्याला शिकवत असतं. एक विचार प्रवर्तक प्रवृत्ती आपल्या मनामध्ये निर्माण करत असतं. चिकित्सक विचार असेल, जिज्ञासा असेल, हे निर्माण करण्याचं काम आपल्याला विज्ञान करत असतं. आणि म्हणून कुठल्याही गोष्टीकडे पाहत असताना आपण विचार शुद्ध, तर्कशुद्ध आणि त्यासर्व वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्या पाठीमागचं सायन्स काय आहे. आणि म्हणून आज आपण या उपक्रमांतर्गत फक्त व्याख्यानाचंच नाही तर प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आपण या उपक्रमांचं आयोजन केलेलं होतं की त्याच्या पाठीमागं सुद्धा सायन्स साधं सोपं तत्व आहे. हे माहिती असून सुद्धा आपलं मन स्वीकारलं जात नाही, आणि मग परंपरेनं चालत आले त्या विचार प्रवाहाबरोबर आपण सुद्धा तशाच पद्धतीनं आपली पावलं पुढे जायला लागतात, आणि पर्यायानं आपली प्रगती आणि देशाची प्रगती सुद्धा खुंटते. आणि म्हणून या अंधश्रद्धेच्या पगड्यातून आपण बाहेर पडावं. विद्यार्थी दशेमध्ये असतानाच आपल्या खऱ्या अर्थानं वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, चिकित्सक विचार करण्याची प्रवृत्ती आपणाला वाढीस लागावी, आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आपण विज्ञानमय बनावं. विज्ञानाचा जो प्रकाश, विज्ञानाचा जो विचार घेऊन आपण पुढे चालूया, आणि अंधश्रद्धेचा आपल्या याच्यामध्ये संपूर्ण नायनाट करूया, या उद्देशानं या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि तो खऱ्या अर्थानं सार्थ व्हावा. निश्चितच सर आपल्या या मार्गदर्शनातून आमचे विद्यार्थी हे खरं तर विज्ञानमय किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगतील याची खात्री मी ग्वाही आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या कडून तुम्हाला देते. आणि मी माझं इथं छोटंसं प्रास्ताविक भाषण थांबवते. धन्यवाद. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व स्टाफ यांचे आभार मानतो की मला या ठिकाणी 2 शब्द अंधश्रद्धेवर बोलण्यासाठी बोलवलेलं आहे. आणि अर्थात मी आभार तुमचे मानतो, एवढ्या सकाळी तुम्ही इथे ताठ असे करून बसलेले आहात एकदम, आणि तुम्ही भाषण ऐकायला बसलेले आहात. आणि आज शनिवार आहे, आणि आज शनिवार असल्यामुळं मी म्हटलं की सकाळी लवकर आपण जाऊया. कारण लहान मी जेव्हा होतो तेव्हा शनिवारी आमची सकाळची शाळा असायची. मी पुण्यामध्ये शिकलो, पुण्यातल्या भावे स्कूलमध्ये, आणि चालत वगैरे आम्ही जायचो शाळेला, मस्त मज्जा वगैरे करायचो आणि मग परत यायचो. आज कार्यक्रमाला इथे यायचं म्हणून मी घरातनं बाहेर पडलो आणि रस्त्यावरनं एक आडवं गेलं.
काळ्या रंगाचं. काय आडवं गेलं माहिती आहे वाटतं तुम्हाला? काळ्या रंगाचं मांजर आडवं गेलं तर काय होतं? जर मांजर आडवं गेलो आपल्या समोरून तर काय होतं माहिती आहे ना तुम्हाला? काय होतं माहित नाहीये? हा, काय होतं? काम होत नाही. बरोबर, तिला माहिती आहे काम होत नाहीये. मग मांजर आडवं गेल्यावर किती पावलं मागे जाता तुम्ही? हा, 2 पावलं, 3 पावलं, 5 पावलं, किती मागे जाता? 5 पावलं, 7 पावलं, कोण 7 पावलं, कोणी 5 पावलं. काही जण तराट उलट घरात सुटतात पळत. जाऊ दे, नकोच तिकडे. मांजर आडवं गेल्यावर जर काम होत नसेल तर आपण एक काम करूया. काय काम करायचं? काम होत नाही ना मांजर आडवं गेल्यावर, तर काळी मांजरं पोत्यात भरून ठेवायची सगळी. पाकिस्तानच्या बॉर्डरवर जायचं. पाकिस्तानचे सैनिक आले की मांजरं आडवी सोडायची. गोळ्याच उडणार नाहीत बंदुकीतून. असं होईल का? असं नाही होणार. नाही होणार तरी सुद्धा मांजर आडवं गेल्यावर पळत सुटताय की मागे. मग कळतंय की असं होणार नाही तरी सुद्धा मागे पळत सुटताय. मांजर आडवं गेल्यावर काम होत नाही हे तुम्हाला कोणी सांगितलं? तुमच्या शाळेत सुविचारलेलं आहे का मांजर आडवं गेल्यावर काम होत नाही? नाही ना, मग कोणी सांगितलं? आता मी तुमच्याशी इथं बोलतोय आणि तुमच्या मनात असा विचार चालू असेल की खरं बोलतोय का खोटं बोलतोय कुणाच ठाऊक. काय सांगतोय कुणाच ठाऊक, खरं सांगतोय का खोटं सांगतोय. त्याच वेळी जर भिंतीवर एखादी पाल चुक 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 करायला लागली, तुम्ही काय म्हणताय? सत्य आहे. पाल चुक चुक केल्यावर काय म्हणताय? सत्य आहे. पाल चुक चुक केल्यावर जर सत्य असेल तर आपण एक काम करूया. काय काम करायचं? कोर्ट असतं माहितीये का तुम्हाला? कोर्टामध्ये सगळ्या आरोपींना घेऊन जातात. ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांना सगळ्यांना घेऊन जातात. मारामाऱ्या करणारे, हाणा. त्या ठिकाणी न्यायाधीश बसलेला असतो आणि न्यायाधीश काय म्हणत असतो? तो तिथं आलेला आरोपी खरं बोलतोय का खोटं बोलतोय ते तो सांगत असतो. मग न्यायाधीशाला तिथं बसवायचं नाही. तिथं कुणाला बसवायचं? आणि तो आरोपी बोलायला लागला की पालीने चुक चुक केलं की काय म्हणायचं? किती छान आयडिया आहे की नाही? न्यायाधीश व्हायचं नाही आपण, पाली घेऊनच फिरायचं जिकडे तिकडे. पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा पालीच ठेवायच्या सगळ्या. किती छान आयडिया आहे की नाही? रात्रीच्या वेळी झोपायला गेलो की काय होतंय, घरावरनं टिटवी ओरडत जाते एकदम जोर जोरात. टिटवी व घरावरनं ओरडत गेली तर आपण काय म्हणतो? कोणीतरी आता जाणार, मरणार. टिटवी घरावरनं ओरडत गेली तर कोणीतरी मरणार. किंवा रात्रीच्या वेळी जर एखादं कुत्रं रडायला लागलं, जोर जोरात रडतं ते, आपण म्हणतोय आता कोणतरी गचकणार. म्हणतोय की नाही? रडायला लागलं की, कुत्रं रडायला लागलं की. असं जर माणसं मरायला लागली, कुत्रं रडायला लागल्यावर, टिटवी ओरडत गेल्यानंतर, तर आपलं ज्याच्याशी भांडण आहे त्याच्या घराबाहेर रात्री एक कुत्रं घेऊन जायचं, त्याच्या पेकाडात लाथ घालायची. ते रडायला लागलं की मग ते शेजारचा काय होईल? गचकेल. करूया का असं? होईल का असं? मग उगाचच बडबडायचं. कुत्रं रडायला की माणसं मरतात, उगाचच बडबडायचं. कोणीतरी सांगितलंय म्हणून आम्ही पण होय 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 म्हणत असतो. कोणी सांगितलं माहिती नाही. वर्गातल्या मैत्रिणीच्या घरी एक घटना घडली. ती घरातनं बाहेर पडत असताना
भिंतीवरून एक पाल तिच्या डाव्या खांद्यावर पडली. डाव्या खांद्यावर पाल पडली तर आई घाबरली. आईला वाटलं की हे शुभ आहे का अशुभ आहे, बघायला पाहिजे आपण. मग आईने काय केलं, ज्योतिषाकडे ती घेऊन गेली. ज्योतिष माहिती आहे ना तुम्हाला, तुमची कुंडली काढून ठेवलेली माहिती आहे की नाही. कुंडलीमध्ये असे ते सगळे घरं असतात, रेगा मारून ठेवलेले. बघितली का कुंडली कधी, बघितली? काय असतं हो ते कुंडली म्हणजे? कशासाठी कुंडली काढलेली असते? ते कशासाठी असते? कुंडलीमुळे काय कळतं आपल्याला? भविष्य. काय कळतं? कुंडलीमध्ये सगळं लिहिलेलं असतं. तुम्ही डॉक्टर होणार का इंजिनियर होणार, तुम्ही हमाल होणार का तुम्ही कामगार होणार, सगळं लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये. एवढं ज्योतिषाला कळत असतं. अशा ज्योतिषाकडे ते घेऊन गेले. ज्योतिषाने पंचांग उघडलं, ती वार बघितला, मग ज्योतिषाचा ग्रंथ उघडला आणि ज्योतिषाचा ग्रंथ वाचून बघितला आणि त्या मुलीच्या आईला म्हणाला, ताई लई वाईट झालं बघा. तसं लगेच आई म्हणाल्या, काय वाईट झालं? अहो, डाव्या खांद्यावर जर पाल पडली, या मुलीचं लगीन नाही होणार. उजव्या खांद्यावर पडली असती तर डॉक्टर इंजिनियर नवरा मिळाला असता. मग आता इथं सगळ्या मुली बसलेल्या आहेत. त्या मुलींनी काय करायचं, घरी जायचं, एक पाल पकडायची आणि कुठे पाडून घ्यायची? उजव्या खांद्यावर पाडून घ्यायची. सगळ्यांना डॉक्टर इंजिनियर नवरे मिळतील. होईल का असं? तरी ज्योतिषाकडे जात आहे, ज्योतिषाला विचारताय आणि ज्योतिषाला म्हणताय, जरा सांग माझं भविष्य. एक ज्योतिषी होता, त्या ज्योतिषाकडे मी गेलेलो होतो. तो ज्योतिषी हरवलेल्या वस्तू सगळ्या शोधून देतो असं सांगायचा. चोरीला गेलेल्या वस्तू शोधून देतो. सोन्याची चेन चोरीला गेली म्हटलं, तो म्हणाला मी सांगतो कोणी नेली. त्याच्याकडे एक यंत्र होतं, त्रिकालदर्शी यंत्र म्हणतात त्याला. त्या त्रिकालदर्शी यंत्रामध्ये त्यांना असं बघायला सुरुवात केली आणि त्रिकालदर्शी यंत्रात बघून त्यांनी सांगितलं की तुमची चेन जी आहे ते तुमच्या घरापासून 8व्या नंबरला जे घर आहे त्या घरातल्या एका बाईनं तुमच्या घरात येऊन, ती जेव्हा आलेली होती तेव्हा तिनं कपाटातनं काढून चोरून नेली. त्याला सगळी चेन दिसली, ती चोरीला गेलेली. खरं तर माझी चेन चोरीलाच गेलेली नव्हती, तरी त्याला दिसली तिथे. तुम्ही ज्योतिषाकडे गेला तर ज्योतिषाला हेच विचारा. त्याला तुम्ही असं म्हणा की तुला सगळं कळतं, भविष्यातलं कळतं, सगळं काय तुला लक्षात येतं, दिसतं. माझ्या खिशात किती पैसे आहेत तेवढं सांग आणि त्याचा नंबर सांग. एक प्रयोग करा तुम्ही कुठल्याही ज्योतिषाकडे गेलात तर. बघा, ज्योतिषाला काही सांगता येत नाही. एवढं सगळं कळतं जगातलं, जगाच्या बाहेरचं पण कळतं, पण खिशातली नोट कळत नाही त्याला, किती रुपयांची आहे ती. त्याला उचलून पोलीस स्टेशनमध्ये नेलं. पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर मी त्या ज्योतिषाला एक प्रश्न विचारला, तू सगळ्यांचं भविष्य सांगतोस, तुझं भविष्य तुला कळलं नाही का की तुला आज पकडायला आनिसवाले येणार आहेत? तुला कसं कळलं नाही? तुझ्या कुंडलीत कसं काय नव्हतं? तुला हे कळायला पाहिजे होतं ना. मी बसलोय समोर म्हटलं रे आनिसवाले आहेत आणि मला पकडायला आलेत म्हणून. त्या ज्योतिषाला कळायला पाहिजे होतं की नाही? त्याला नाही कळलं, कळतच नाही. कारण भविष्य ज्योतिष हे सगळं थोतांड आहे. कुणीही भविष्य ज्योतिष सांगू शकत नाही. आपल्याला लोक म्हणतात ते सांगतात म्हणून तिकडे घेऊन जातात. लोक म्हणतात म्हणून आम्ही पण होय म्हणतो. लोकांनी सांगितलं लगेच हा 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 म्हणायला लागतो. लोकांनी सांगितलं इथं खड्ड्यात उडी मार, आम्ही खड्ड्यात उडी मारतो. विचारत नाही का उडी मारू, कुठे दाखव मला, असं विचारतो? नाही विचारत. आजूबाजूला सगळे म्हणतात, आई बाबा पण म्हणतात हे असंच आहे. जेव्हा तुमची परीक्षा जवळ येते तेव्हा तुम्ही काय करता? हात जोडता आणि म्हणता मला पास कर. म्हणता की नाही, मला पास कर. मग तो पास करतोय का तुम्हाला?
तो पास करतोय का तुमचा अभ्यास पास करतो? कोण पास करतं? मग तिथं कशाला जोडून सांगताय? काय काय जण म्हणतात मला तू पास कर, तुला मी पितळेचा घोडा चढवीन, मला पास कर, मी 5 उपवास करीन, मला पास कर, मी रोज शनिवारी येईन आणि तुझ्या इथं तेल वातीन. त्यानं पास केलं का तुमच्या अभ्यासाने पास केलं? अभ्यासाने जर पास केलं तर त्याचा काय संबंध? की तुम्ही हे जे करताय ही गोष्ट कोणीतरी सांगितलं म्हणून करताय. जे कोणीतरी सांगणारे आहेत त्यांना सुद्धा माहिती नसतं हे आपण का करतो. मग तुम्ही आंधळ्यासारखं सगळ्यावर विश्वास ठेवताय की नाही? आंधळ्यासारखं ज्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला म्हणतात अंधश्रद्धा. काय म्हणतात? आंधळ्यासारखं कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवणं त्याला काय म्हणतात? जरा मोठ्याने म्हणा. बरोबर. सकाळी खाऊन आलाय की नाही? चहा पिलाय की नाही? नाही पिला? बघा, जर पिला नसेल तरी सुद्धा मोठ्याने म्हणा. त्याच्यासाठी चहा प्यायलाच पाहिजे असं काही नाहीये. मी ज्या गावात राहतो इथे जवळच एक गाव आहे, त्या गावात आम्ही लहानपणी सुट्टीला जायचो. मी त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं जवळच एक महाराज राहतात, देवऋषी महाराज. ते भूत काढतात, चेटूक काढतात, चेटकुळ काढतात, मूठ मारतात, भानामती करतात, सगळं करतात ते. त्या महाराजांकडे दिव्य शक्ती आहे एकदम. आणि ते महाराज नुसती दिव्य शक्ती नाही त्यांच्याकडे, तर ते कुणालाही मारून टाकू शकतात अशी भीती सगळी त्या परिसरात पसरलेली होती. माझे आजोबा शेताला जायचे रोज. रात्री ते जेवण करून 9 वाजता निघायचे. आमच्या गावापासून दुसऱ्या गावाजवळ त्या शेताजवळ जायला, दुसऱ्या गावाजवळ ते शेत होतं, जायला जवळपास पाऊण तास लागायचा. अमावस्येची रात्र होती. अमावस्येच्या रात्री काय फिरत असतात? अरे बापरे, माहिती वाटतं तुम्हाला? कोणी कोणी भूत बघितले जरा हातवर करा. एक पण नाही. तरी कसं भूत म्हणताय मग? बघितलं नाही, माहित नाही, तरी भूत म्हणून जोरजोरात बोलताय तुम्ही. आजोबा अमावस्येच्या रात्री काठी टेकत 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 शेताला चालले होते. हातात कंदील होता आणि काठी अशी आपटत चाललेले होते. ते जात होते. रेल्वेचा रूळ मध्ये एक आला. कराडवरनं जी रेल्वे येते इकडे, त्या रेल्वेचा रूळ आला. आजोबा त्या रुळाजवळ जाऊन पोचले आणि त्यांनी बघितलं त्या दोन्ही रुळांच्या मध्ये काहीतरी असं खाली मान घालून काळं काळं बसलेलं होतं. आत्तापासूनच चुळबुळ सुरू झाली तुमची बघा. ते जे खाली मान घालून बसलं होतं, आजोबांना काही कळेच ना. ते जरा थांबले तिथं. ए, कोण आहे रे? ते काय हल्लं नाही. ते खाली मान घालूनच बसलेलं होतं. आजोबा जरा पुढे गेले. त्यांनी काठी आपटली जोरात. अरे बोल की रे, कोण आहे? ते काय हल्लं नाही. आजोबांनी बघितलं वर आकाशाकडं, काळं गुडूप, अमावस्या. आता काय करायचं? आता काय करू? मनातल्या मनात विचार सुरू केला. आजोबा म्हणाले, आता जातो तिथं आणि ते कोण असेल त्याला काठीनं हाणतोच. आजोबा हळू चालत चालत बघत, कंदील असं धरून बघत बघत गेले. तिथं जवळ गेले, त्याच्या मागच्या बाजूला गेले.
बघितलं त्यांनी, काठीवर उचलली त्याला मारायला, जोरात असा आता तुझ्या म्हणून मारायचं. तोपर्यंत त्यांनी हात वर केले, ते खाली बसलेलं होतं ते असे हात वर केले, ते असं मागं वळालं, वाव असं करून ते अंगावर आलं. मी वाव म्हटल्यानंतर इथं बरेच जण वर उडाले बघा. तिथं आजोबांचं काय झालं, आजोबांचं धोतर सुटलं, आजोबा बिन धोतराचे माग पळत सुटले, काठी इकडं कंदील तिकडं, जोर जोरात पळत पळत सुटले. आता मेलो, आता मला झपाटलं, मेलो 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 म्हणत. आणि आजोबा आले त्या वाड्यात येऊन असे आडवेच पडले सरळ. पाटलीनबाई आतनं आल्या, म्हणाल्या, अहो हे काय धोतर कुठं गेलं तुमचं? पाटील म्हणाले, अहो ते बघा तिथं असं लांबड्या हाताचं ते धोतर गेलं तिकडं. पाटलीनबाई म्हणाल्या, काय झालं, भूत होतं? तर म्हणाले, होय लई लांबड्या हाताचं भूत मी बघितलं होतं, मला दिसलं पण नाही, मारायला गेलो तवा सुटलो. आणि पाटलांना त्यानंतर काय झालं, पाटील उठले, तांब्या हातात घेतला, गेले, परत आले, झोपले, परत उठले, तांब्या हातात घेतला, गेले, परत आले. सारखं 5-5 मिनिटाला तांब्या घेऊन जायला लागले. भूताने झपाटलेलं होतं म्हणून हे लागलेलं होतं. आता भूताने झपाटलेलं हे चाललंय. पाटलीनबाई एकदम घाबरल्या. पाटलीनबाई शेजारच्या गावात गेल्या. लगेच त्यांनी तिकडे जाऊन तिथला तो देवऋषी, भूत काढणारा, चेटूक काढणारा, त्याला घेऊन आल्या. आणि त्याला घेऊन आल्यानंतर पाटलांच्या समोर त्या काठी आपटत विचारलं, बोल कुठला आहेस? पाटील म्हणाले, मी रुळावरचा आहे. ते देवऋषी म्हणाला, रुळावरचा आहेस, जातोयस का नाहीस? तर पाटील म्हणाले, होय जातोय, मी सारखं ह्याला चाललोय. तसा देवऋषी म्हणाला, तुला आता थांब, मारतोच, काढतोच, तुला जाळूनच टाकतो. आणि जाळून टाकण्यासाठी त्याने एक पाटलीनबाईंना सांगितलं, नळ आणून ठेवला. लगेच पाटलीनबाईंना सांगितलं, तूप आणा. तूप आणलं. अंगारा काढला. अंगारा माहितीये ना, भंडारा अंगारा. परीक्षा जवळ आली की कुठं लावताय तुम्ही? नुसतं इथं लावत नाही, इथं पण लावताय, इथं पण लावताय, इथं पण लावताय. सगळे त्या अंगारात बुडवून काढल्यासारखं होत आहे. म्हणजे अंगारा जसं काय पासच करणार आहे तुम्हाला. कुठं काय लावून काय होत नसतं. पाटलांच्या अंगावर त्यांनी असा अंगारा टाकला. नारळ तिथं ठेवलं, नारळामध्ये अंगारा टाकला, त्याच्यावर तूप ओतलं, नारळ पेटला. जोरात तो म्हणाला, बघा आता मी जाळून टाकलो. नारळ कसा पेटला? चमत्कार झाला. चमत्कार असतो जगामध्ये. आम्ही सुद्धा तो चमत्कार करून दाखवणार आहे. आमच्या इथं आलेले गणेश महाराज म्हणून आमचे आता सहकारी आहेत, ते तुम्हाला हा चमत्कार दाखवणार आहेत. नारळामध्ये पण आता पाटील मरणार असं वाटलं. भूत त्यांना घेऊन जाणार, झपाटलेलं भूत आता मारून टाकणार पाटलांना. तसं गावचा सुतार काठी टेकत 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 आला. तो पाटलांजवळ बसला. म्हणाला, पाटील काय हो, अमावस्येच्या रात्री काय घडलं? पाटील म्हणाले, असं असं मी गेलो, त्या पुलाच्या मध्ये ते बसलो होतं, ते काळं कुट्ट होतं आणि ते माझ्या अंगावर आलं, घाबरलो मी, मला झपाटलंच ते. सुतार जोरजोरात हसायला लागला. सुतार म्हणाला, अहो पाटील, ते भूत नव्हतं, मी स्वतः कपडे काढून तिथं बसलो होतो. बघा माझ्याकडे, मी काळा कुठं आहे की नाही.
सुतार काळा कुट्ट होता. पाटील म्हणे, का रे तू का बसला होतास? तुम्ही म्हणाला होता ना भूतभीत काय नसतं. मग मी या तिथं बसलो होता, बघूया पाटलाला धडा शिकूया म्हणून. घाबरला की नाही तुम्ही? तसं पाटील एकदम चिडले. आता तू होतास होय असं म्हणून जाऊन त्याच्या अंगावर धावायला गेले. सुतार म्हणाला, परत हात लांब करू का? लई शान आहेस, पाटील म्हणाले. आणि पाटील सारखे जात होते ते काय झालं? थांबलं. भूतानी झपाटलेलं आहे असं वाटलं म्हणून पाटील सारखे जात होते, पण जेव्हा कळलं की तो सुतार आहे तेव्हा पाटलांची संडास थांबली. बरे झाले पाटील. भूत कुठं होतं मग? प्रत्यक्ष होतं का? कुठं होतं? आपल्या डोक्यात. भूत आपल्या डोक्यात असतं, बाहेर कुठेच जगात भूत नाही. तशी भूत असती तर आता इराण आणि अमेरिकाचं युद्ध चालू आहे की नाही, तिथं सगळी भूतच सोडली असती अशी बंदुकी घेऊन. अमेरिकेचं भूत आणि इराणचं भूत एकमेकांना भेटतायत, भारी झालं असतं ना. असं भूतभीत काही नसतं. आम्ही स्वतः दर अमावस्येला स्मशानात जाऊन बसतो. कुठं? स्मशानामध्ये. लोक म्हणतात ना स्मशानामध्ये भूत असतात. आम्ही स्मशानामध्ये जाऊन बसतो, रात्री 2-2 वाजेपर्यंत बसतो आणि भूताला आम्ही बोलत असतो, ये रे बाबा ये, आम्हाला भेटायचंय, मिठीत घ्यायचंय तुला, ये लवकर. एक पण भूत अजूनपर्यंत आलेलं नाही आणि आम्हाला भेटलेलं नाही. कारण भूत हे नसतं, डोक्यात आपल्या असतं. त्याला भ्रम म्हणतात, त्याला डिल्युजन म्हणतात, त्याला हल्युसिनेशन म्हणतात. काय काय वेळा देवऋषी बाया असतात, त्या बाया देवाजवळ अशा बसलेल्या. सगळ्यात आतमध्ये पाय ठेवणार तोपर्यंत एक बाई दोन्ही हात अशा हातात घालून अशी अशी करत आली. याला काय म्हणतात? काय म्हणतात याला? अंगात येणं. याला अंगात येणं म्हणतात. बघा माहितीये, गेल्या वाटतं अंगात येणाऱ्या बाईकडे. अंगात आलेली ती बाई माझ्यासमोर अशी करत गेली, अशी करत गेली. मला काय माहित नव्हतं ही काय करायला. मला वाटलं ती आजार झाले, तिला घसा बसलाय बहुतेक, तिच्या घशामध्ये काहीतरी अडकलेलं आहे वाटतं, असं वाटलं. म्हणून मी शेजारच्या माणसाला विचारलं, तिच्या घशात काय अडकलंय काय? काय ते म्हणाले, काय येडा का खुळा, तिच्या अंगात कोण आलाय? देव आलाय. तो दर्ग्यातला देव आलाय. दर्ग्यातला देव आलाय म्हटल्यानंतर मी म्हटलं, मग तो देव का म्हणा लागलाय? तसं तो माणूस माझ्याकडे रागाने बघायला आला. ए, देवाला नाव ठेवतो? म्हटलं नाही, चुकलं. आणि आत गेलो. 4 बायका टनाटना उड्याच मारत होत्या अशा. म्हटलं इथं काय डान्स सुरू झालाय की काय? एवढे देव सगळे नाचायला लागलेत. आणखी जरा आत गेलो, तिथं एक देवाची भिंत होती. एक बाई जोर जोरात पळत आणि करत आणि ती झाडावरच चढायला आणि दानकन खाली आपटले. देवाचं झाड म्हणे ते. देवाच्या झाडावर शेंड्यापर्यंत चढतात म्हणे. ही तर दानकन आपटत होती खाली. आणखी एक बाई आली, देवाची भिंत होती, त्या भिंतीवर जाऊन तिने स्वतःच डोकं सापटलं. तिला इथं मोठा टेंगुळ आला. मला वाटलं देवाचा टेंगुळ आला बहुतेक. मंतरलेलं पाणी, अंगारा सगळं लावायला लागले लोक. तरुण मुलगी होती, ती सुद्धा अशी जोर जोरात बडबड होती, अशी करत होती. आणि ती पळत पळत आली माझ्याकडं आणि मला म्हणाली, ओळखलं का मला? म्हटलं देव आहे. नाही, मी माधुरी दीक्षित आहे. म्हटलं माधुरी दीक्षित, तू इथं काय करते? मी शूटिंगला आले इथे.
येडाचा बाजारच आहे सगळीकडे इथं बसलेला. काय पण कोणी पण काय पण बडबडतंय. देव अंगात येणं म्हणजे काय असतो? देव अंगात जर आला तर म्हणजे काय असतं? ज्याचं डोकं बिघडलेलं आहे त्याच्या अंगात देव येतो आणि आम्ही लगेच हात जोडून बसतो तिथे. डोकं बिघडतं म्हणजे कोण? एक मानसिक रोग आहे, त्याला हिस्टेरिया म्हणतात. हिस्टेरिया नावाचा रोग ज्या लोकांना झालेला असतो ते अंगात देव आणून नाचत असतात. त्यांना भास होत असतात. भास काय होतात? देवच आलाय माझ्या अंगात असा भास होत असतो. सगळ्यात जास्त पुरुषांच्या अंगात येतं का बायकांच्या अंगात येतं? का देवांना सगळ्या बायकाच आवडतात का काय? काय एवढं? बायकांच्या अंगात जास्त येतं. तुम्ही कुठेही जावा, कुठल्या तरी यात्रेला जावा, चांग बलं म्हणत, तिथं हजारो बायका अशा नुसत्या घुमत 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 फिरत असतात. एका यात्रेला गेलतो, तिथं 40 बायका नाचत होत्या, एकमेकाला ढकलत होत्या अशा सारख्या. त्यातल्या एका बाईचं पायातलं जोडवं पडलं खाली, निसटलं. तशी त्या बाईच्या लक्षात आलं, तरी उचललं तर हळूच नाचत नाचत नवऱ्याकडे गेली आणि नवऱ्याला डोसून म्हणाली, जोडवं पडलंय बघा, जोडवं पडलंय बघा. नवरा लगेच इकडे तिकडे बघायला आला, घेतला जोडवं, घातलं पिशवीमध्ये. आता हे काय? हे ढोंग आहे. म्हणजे दुसरा पण एक प्रकार असतो अंगात येण्याचा, त्याला ढोंग म्हणतात. तुमच्या गल्लीत, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या गावात कुठल्या बाईच्या अंगात येत असेल तर एक टेस्ट करा. काय टेस्ट करायची? उदबत्ती पेटवायची. अंगात घेऊन नाचायला आली की हळूच टोचायचं. नको रे नको रे म्हणायला की ढोंग आहे म्हणायचं. आणि टोचून सुद्धा नाचत राहिली तर म्हणायचं हिला काय करायला पाहिजे, याच्यावर ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. या अंगात येणाऱ्या बायका आणि पुरुषांना ट्रीटमेंटची गरज आहे. दर्ग्या मंदिरात ठेवायची गरज नाहीये. ट्रीटमेंट द्यायला पाहिजे, त्याच्यावर उपचार आहेत. आमचं आकार फाउंडेशन म्हणून आमची संस्था आहे, त्याच्यामध्ये आम्ही अशा बायकांना उपचार देतो मोफत. त्यांच्या अंगातला देव औषधाने घालून टाकलाय. तुमच्या माणूस दिसला तर त्यांना उचलून सरळ आमच्याकडे घेऊन या, आम्ही औषधाने सगळा देवबिव घालून टाकतो. कारण देवबिव असं अंगात काही येत नसतो. अंगात येणं हे ढोंग असतं किंवा मानसिक रोग असतो, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. मग तुम्ही म्हणता की पेटता कापूर ठेवतात. तुम्ही बघितलंय ना असं, जिभेवर पेटता कापूर बघितलंय की नाही? मग आता इथं मी जिभेवर पेटता कापूर ठेवून दाखवू का? दाखवू? माझ्या अंगात कोण आलंय? माझ्या अंगात फुले शाहू आंबेडकर हे माझ्या अंगात आलेले आहेत. अंगात येत नसतं कोणी, याच्या मागे विज्ञान असतं. आणि हे जे विज्ञान असतं, हे विज्ञान हे आपल्याला इथे दाखवता येतं. विज्ञान काय आहे ते मी तुम्हाला सांगेन, पण पेटता कापूर हा ठेवता येतो की नाही एवढं तुम्हाला मी दाखवून देईन. बघा, पेटता कापूर जो आहे तो पेटता कापूर मी आता माझ्या जिभेवर ठेवल्यानंतर मला चटका बसत नाही. माझ्याकडे खरंच काहीतरी दैवी शक्ती आहे. किचामध्येच अलावा करतात आणि पळत जातात पेटून, माहितीये का तुम्हाला? ठिकाणी त्यांचे पाय भाजत नाही म्हणतात. आणि या ठिकाणी हे बघा, हे कापूर आहे, हा देवाचा कापूर आहे. आणि हा देवाचा कापूर जो आहे, हा देवाचा कापूर आता मी वारा येतोय, वाराच विजवा लागलेला आहे. बहुतेक कुठल्या तरी
देवऋषानं वारा सोडला इकडे. टाळ्या वाजवा. मला चटका बसला नाही, मला काही झालं नाही, मी हात ठेवलं, बघितलं. का बरं मला चटका बसला नसेल सांगा बघू. मी हातात धरला आणि ठेवला, मला चटका नाही बसला. प्रत्येक चमत्कारामागे विज्ञान असतं. जगात असा कुठलाही चमत्कार नाही की ज्या चमत्कारामागे विज्ञान नाही. आपल्याला विज्ञान माहित नसतं म्हणून आपण चमत्कारावर विश्वास ठेवतो. महाराज देवऋषी चमत्कार करतात आणि लगेच तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. हल्ली एक मॉडर्न नवीन चमत्कार आलेला आहे. डोळ्यावर पट्टी बांधून वाचून दाखवायचं, कलर ओळखायची. ही बोंदुगिरी आहे. कुठलाही जादूगार करून दाखवू शकतो. ही साधी जादू आहे. पण आम्ही त्याला म्हणतो ही तिसऱ्या डोळ्याची शक्ती आहे. असं काय नसतं. मला चटका बसला नाही त्याचं कारण विज्ञान असं सांगतं, कुठलाही विस्तव 3 सेकंदापेक्षा कमी वेळ जर आपल्या शरीराला स्पर्श करून राहिला तर त्याची संवेदना मेंदूपर्यंत जात नाही. आणि मेंदूपर्यंत जात नाही त्यामुळे चटकाच बसत नाही. अंगात आलेल्या बाईला तिनं जर कापूर ठेवला जिभे म्हणायचं थांब जरा 1 मिनिटभर थांब, जळतंय का नाही बघूया. जळून सगळे जीभ जळून जाईल आणि खाक होईल. चटका बसत नाही दैवी शक्तीमुळं तर तिला म्हणायचं हातावर ठेव 2 मिनिटं धर, हात जळून जातील. ते सारखं अशी करत असते. कारण 3 सेकंदापेक्षा कमी वेळेत ती हे करत असते. तुम्ही घरात बघत असाल आई जेव्हा भाकरी करते किंवा तेव्हा तव्यावरती टाकते. तवा एकदम गरम असतो, चटका बसत असतो की नाही तव्याचा. तेव्हा ती काय करते, चपाती अशी हाताने फिरवते की नाही, तिला चटका बसतो का? तसंच आहे कापराचं. तिला चटका, कारण ती 3 सेकंदापेक्षा हात तिथे जास्त वेळ ठेवत नाही. आईने जर त्याच्यावरच हात ठेवला तर भाजल की सगळं. माझ्या दवाखान्यात घेऊन यायला लागल इंजेक्शन घ्यायला. तसं होत नाही. 3 सेकंदापेक्षा हात आपण वर घेतो. तसंच 3 सेकंद, मी सुद्धा 3 सेकंदच ठेवला. ती अंगात आणणारी बाई सुद्धा 3 सेकंदच ठेवते. किचतनं पळत जाणारे, विस्तवावर चालणारे ते सुद्धा पाय 3 सेकंदच ठेवत असतात आणि वर उचलत असतात. विस्तवावर चालणारा असेल तर त्याचे पाय दोन्ही धरून म्हणायचं आता थांब इथं 1 मिनिटभर, बघू तुझे पाय जळतात की नाही. जळणारच. विज्ञान आहे, त्या विज्ञानाचा वापर करून हे चमत्कार करत असतात. लक्षात घ्या की असं कुठलंही दैवी शक्ती जगात नसते. अशी कुठलीही आत्मिक शक्ती नसते. अशी कुठलीही आध्यात्मिक शक्ती नसते की जी चमत्कार करेल. त्याच्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं 21 लाख रुपयाचं आव्हान आहे. काय आव्हान आहे? जगातल्या कुठल्याही व्यक्तीनं चमत्कार सिद्ध करून दाखवा आणि 21 लाख रुपये घेऊन जा. गेली जवळपास 35 वर्ष हे आमचं आव्हान आहे. एक सुद्धा महाराज बुवा आलेला नाही समोर. कुठलाच चमत्कार त्यांनी करून दाखवलेला नाही. आणि ज्यांनी दाखवला त्याच्याकडे आम्ही गेलो आणि त्याच्या मागचं विज्ञान सांगितलं आणि आम्ही पण करून दाखवल्यावर तो पळून गेला. मी स्वतः देवऋषी, महाराज, गुरु यांच्या दरबारात जाऊन बसून त्यांना पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे, कारण ते खोटं बोलतात म्हणून. 250 बुवा पकडलेले आहेत मी. पण एका पण बुवानी माझ्यावर करणी केलेली नाही. एका पण बुवानी माझ्यावर चटूक सोडलेला नाही. मला काही बिघडलेलं नाही. पण तुम्ही घाबरता. चटूक म्हटलं की घाबरता, भूत म्हटलं की घाबरता. आणि मग तुम्ही सुरुवात करता, जोरजोरात मंत्र म्हणायला सुरुवात करता. त्याची काही आवश्यकता नाही आहे. एकच गोष्ट करता येते, आपले विचार नीट करायला शिकणं. त्याला रॅशनल विचार म्हणतात.
आपल्या विचारांमध्ये दोष जर असतील तर ते दुरुस्त करणं, हे रॅशनल विचार तुम्ही करायला सुरुवात केलीत, तुम्हाला कुठल्याही बुवा देवऋषी महाराज भूत चेटूक चटकुळ करणी भानामती याच्यावर विश्वास ठेवायची गरजच उरणार नाही. तुमचे विचार बिघडले की तुम्ही या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायला सुरुवात करता. अंधश्रद्धा होता. अंधश्रद्धा बाळगण्यामागे बिघडलेली मानसिकता असते. उपास तपास व्रतवैकल्य ही सगळी जी केली जातात ती भीतीपोटी केली जातात. भीती ही विचार दोषातनं तयार होते. तुमचे विचार बिघडलेले असतील तर तुम्ही घाबरायला लागता. विचार जर नीट असतील तर तुम्ही घाबरणार नाही. तुमचे विचार नीट ठेवायचे असतील तर ते शिकून घ्यायला पाहिजे की विचार नीट कसे ठेवायचे, आणि विचार नीट कसे ठेवायचे याच्यासाठी तुम्ही माझ्याकडे आलात तर मी तुम्हाला शिकवेन की विचार कसा आपण नेहमी कुठल्याही गोष्टीचा करायचा. रॅशनल थिंकिंग म्हणतात, रॅशनल विचार म्हणतात. जो माणूस रॅशनल विचार करतो तो कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही, तो निर्भय असतो. फुले, आंबेडकर, शाहू हे सगळे रॅशनल विचारांचे होते आणि म्हणून ते थोर समाज सुधारक बनले. या ठिकाणी ते तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. भर उन्हात बसून तुम्ही हे सगळं ऐकत आहात याबद्दल तुमचं मी कौतुक करतो. शाळेचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. आपणाला सरांनी अगदी हसत खेळत गमतीशीर उदाहरणांच्या माध्यमातून अंधश्रद्धा म्हणजे नेमकं काय, त्याच्या पाठीमागं विज्ञान काय आहे, विज्ञान म्हणजे काय, आणि जर अंधश्रद्धेपासून जर आपणाला बाजूला व्हायचं असेल तर आपण आपल्या विचारामध्ये बदल करणं गरजेचं आहे. आणि तो जर आपण केला तर नक्कीच आपण या समाजामध्ये असणारी अंधश्रद्धा त्याचा आपण समूळ त्याचा आपण नायनाट करू शकतो. अशा पद्धतीनं सरांनी अगदी सुंदर मार्गदर्शन केलं. धन्यवाद सर. मी दुसऱ्यांदा येतोय. 10 वर्षापूर्वी एकदा एक कार्यक्रम झालेला होता, त्यावेळेला आलेलो होतो. त्यावेळेला चमत्काराची प्रात्यक्षिकं दाखवलेली होती आणि 10 वर्षानंतर आता इथे येतोय. सरांनी अंधश्रद्धा म्हणजे काय, भूत म्हणजे काय, अंगात येणं म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलेलं आहे. मी हा विषय सांगणार नाही, पण हे करत असताना मी सरांच्या बरोबर काम करत असताना वेगवेगळे देवऋषी जे असतात त्यांच्या दरबारात जाऊन बसायचो आणि ते काय चमत्कार करतात. सरांनी सांगितलं 2 प्रकारे चमत्कार होतात. एक तर ढोंग असतं आणि हातचलाकी असते आणि एक विज्ञान असतं. हे मला सगळं त्या बुवा देवऋषांच्याकडे गेल्यानंतर मला समजलं. एका देवऋषाकडे गेलो होतो, तो असा मोठा चमत्कार करून दाखवला. त्याला म्हटलं मला पण हे विद्या शिकायची आहे. तो मला असं शिकता येणार नाही. हिमालयात जाऊन एका पायावर तपश्चर्या करावी लागेल, ध्यानधारणा करावी लागेल आणि त्याच्यानंतर तुमच्या शरीरामध्ये कुंडलिनी शक्ती असते पाठीच्या मणक्यामध्ये आणि ती सहस्त्रचक्र जे असतं, ध्यानचक्र आणि सहस्त्रचक्रापर्यंत जाऊन ती तुमच्या डोक्यातून बाहेर पडते. मग तुम्हाला डोळ्यावर पट्टी बांधून देखील वाचता येतं. कुठल्याही वस्तूला हात लावलं की वस्तू गोड करता येते. जिभेतून तार आरपार करता येतं. पेटता कापूर खाऊन दाखवता येतं. हे सगळं मी त्याच्याकडनं जाऊन शिकलेलं आहे आणि करणी पण घालता येते बरं का. एखादा पोरगा जास्त अभ्यास करायला लागला, तो नापास व्हावा म्हणून करणी घालायची त्याच्यावर, तो बरोबर नापास होतो. हे चमत्कार मी सगळे बघितले, पण हे खरं असतं का हे आम्ही तपासतो. कुठल्याही देवऋषावर आम्ही विश्वास ठेवत नाही, कुठल्याही घटनेवर विश्वास ठेवत नाही. आता मी येत होतो, मला असं समजलं या तुमचा शाळेचा नंबर 1 असतो प्रत्येक ठिकाणी, आहे की नाही. सगळी मुलं हुशार असतात, सरांचं चांगलं मार्गदर्शन असतं आणि त्यांनी या शाळेवरच करणी घातलेली आहे. मॅडमवरच करणी घातलेली आहे कोणीतरी. पण मॅडम घाबरू नका,
मी या ठिकाणी आलेलो आहे आणि मी ती करणी दूर करणार आहे आणि परत तुम्ही चांगलं शिकून मुलं चांगले अभ्यास करतील. ती करणी कुठं आहे मला माहिती आहे. ती त्या कोपऱ्यात असू शकते, इथं कोपऱ्यात असू शकते, पाठीमागं असू शकते. ती आता आपण करणी दूर करूया. पण त्याच्या अगोदर मी या ठिकाणी मॅडमना विनंती करतो, त्यांनी तो नारळ घ्यावा आणि मंत्र पुटपुटावा, देवाचं नाव घ्यावं आणि तो नारळ फोडावा. तुमच्यावरील करणी दूर होईल. ओम नमः शिवाय. काय वाजवा. आता शांत बसायचं. कोणीची आवाज काढण्याचं ते करणे परत तुमच्यावर उलटेल. या कार्यक्रमाचं उद्घाटन पण करू आणि हा नारळ करणी पण दूर करू. ओम नमः शिवाय. घ्या मॅडम. फुटणार तो. महिलांचे असते नाळ फोडायचं नाही म्हणतात, पण आज नाळ फुटणार. टाळ्या वाजवा. करणीचा नाळ दिसतोय तो. फुटणार. जरा काहीतरी दिसतंय मला याच्यात. काय बघा जरा नारळामध्ये. काय त्यात अंगारा आणि काय. घाबरू नका. ओम. बघा काय पडलं त्यात. बांगडी आणि काय काळा दोरा. बापरे. सुई. अरे बापरे. घाबरू नका मॅडम. आता हे मी करणी दूर केलेली आहे. मॅडम साठी टाळ्या वाजवा. आता अशा पद्धतीनं करणे वेगवेगळ्या ठिकाणी घरातून निघतात आणि याच्यातून वस्तू निघतात. हा आता आमची चळवळ जी आहे ती नुसता चळवळ नाही तर डोकं चालवा चळवळ आहे. आम्ही लोकांना पोरांना काय सांगतो, डोकं चालवायचं. डोकं चालवायचं म्हणजे उलट डोकं करून चालायचं नाही. एक तर विज्ञान असतं, नाहीतर हातचलाखी असते. आता कोणीतरी हात वर करा, कोणाला सांगता येतं का ह्याच्यामध्ये काय घडलं असेल. हे अचानक करणी कशी निघाली. मुली जरा हुशार दिसतात मला वाटतंय. कोणी सांगू शकतं. डोकं चालवायचं, घाबरायचं नाही. हा उठ बाळा. हा होय. हिच्यासाठी टाळ्या वाजव. तुझं नाव काय. किती सोपं करणे घालणं आहे की नाही. पण एका देवऋषीने असंच करणे सांगितलं आणि सांगितलं की मोठी करणी केलेली आहे. बांगड्या आहेत, हिरवी बांगडी आहे, म्हणजे एका बाईनं तुझ्यावर करणी घातलेली आहे. काही काळजी करू नको, मी सगळं हे करणी दूर करतो. रुपये खर्च येईल त्या देवऋषीने सांगितलं. तिनं दिलं 5,000 रुपये. आता मॅडम उरली करणी मी दूर केलेली. मॅडमनं 5,000 रुपये द्यावे मला. आता हे हातचलाखी. साध्या घरातल्या वस्तू घ्यायच्या, वेगवेगळ्या वस्तू घेऊन आपण त्या नारळाला 3 डोळे असतात. एक डोळा फोडायचा, त्यात वेगवेगळ्या वस्तू भरता येतात आपल्याला. हा झाला करणीचा नारळ. पण आपल्या डोक्यात भीती असते. करणी म्हणजे काहीतरी वेगळं असतं आणि आपल्याला त्रास होतो करणीमुळं. करणी वगैरे जगात झूट आहे. करणी वगैरे काही नसतं. कोणी जर करणी घालायला तर आमच्याकडे या, आम्ही त्याच्या डोक्यातच नारळ फोडतो. करणे वगैरे काही नसतं. हे आपल्या डोक्यात जर भीती लहानपणापासून आपल्याला पेरलेली असते, घरात सांगितलेलं असतं कोणीतरी, भूत असतं, करणी असते, भानामती असते, असं डोक्यात चुकीच्या गोष्टी घातल्यामुळं आपण मग असं काहीतरी निघालं तर घाबरतो. अनेक चमत्कार असता घडतात. आता सरांच्या बरोबर मी फिरत असतोय, मिरजेला गेलो होतो. त्या दर्ग्यामध्ये उरूस मोठा भरतो, अंगात येतं आणि अंगात येऊन जसं सरांनी मगाशी पेटता कापूर खाऊन दाखवला 3 सेकंदाच्या आत, तर तिथे एक माणूस काय करत होता माहिती का, हातात अशी सुई घेतली होती मोठं आणि फास फास असं अंगावर टोचून घेत होता. त्याला काय होत नव्हतं. तो म्हणत होता माझ्या अंगात आलेला आहे. एक जण असं जिभेतून तार आरपार करत होता, गालातून तार आरपार करत होता.
आम्ही त्याला विचारलं काय रक्त येत नाही काय? हे नाही म्हटलं, अंगात आल्यानंतर देव अंगात आहे आणि अंगात आल्यानंतर मला काय होत नाही. अंगात आलं आणि मी ते सगळीकडे चमत्कार करत फिरतोय, मला पण काय होत नाही. आता तुमच्या समोर शांत बसा. ज्यांना माहित आहे त्यांनी शांत बसा. ठीक आहे. ही मी तार आहे, ती जिभेतून तार आरपार करणार आहे. आणि तुम्ही जर दंगा केला तर माझ्या जिभेला छिद्र पडेल आणि रक्त येईल. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं शांत बसाल तेवढा हा चमत्कार तुम्हाला बघता येईल. कारण माझ्या अंगात देवी शक्ती आहे, मला काही होणार नाही. ओम नमः शिवाय. शांत बसा. हा तार दिसत. आता ही तार जी आहे ती मी आर पार करणार आहे जिभेतून. शांत बसा. इकडे लक्ष द्या सगळेजण. तू का खाली मान घालतास? मला बघत नाही तुला. हा. काय जिभेला काय झालं माझ्या? काय झालं नाही? देव अंगात आलेलं आहे माझ्या. आता मुलांना मी आता सांगतो की आता मगाशी मग काय सांगितलं, डोकं चालवा. काय असेल कारण दोनच कारणं असतात. एक तर हातचलाकी असते, नाहीतर विज्ञान. याच्यामुळे चमत्कार होतात. दैवी शक्ती, आध्यात्मिक शक्ती, अतिंद्रिय शक्ती ही काही भानगड नसते. हे लोकांना आपल्याला फसवण्यासाठी केलेले शब्द असतात. सांगता येईल कोणाला? आता मी सांगतो तुम्हाला कसं हा चमत्कार केला. जी तार आहे ही तार मी तुम्हाला दाखवली आणि असं सांगितलं की मी तार आरपार करणार आहे. आणि हळूच हात चलाकीनं ही तार मी या पिशवीत ठेवली आणि बोलता बोलता ही तार परत घेतली आणि ही तार घेऊन मी जिभेतून तार आरपार केली. हात चलाकी केली. जादूगर करतो की नाही, या पिशवीतनं त्या पिशवीतनं कपड्यातनं काढतो वस्तू, तसं हे कुठलीही दैवी शक्ती नसते, काय नसते. हात चालकीनं कसं केलं, ही जी तार आहे मी अशी दाखवली आणि जिभेतून आरपार करताना पण काय आपण बुवा देवऋषीकडे गेलो तर तपासणी करत नाही, आपण विश्वास ठेवतो आंधळेपणानं. सरांनी सांगितलं आंधळेपणानं विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धेवर अंधश्रद्धा. हे जे तार आहे या ठिकाणी मी जे हात आहे हे हात 4 बोटं लावलेली आहेत. ती जर 4 बोटं काढली तर हा चमत्कार उघडा होतो. ओम नमः शिवाय. आता हा चमत्कार कसा केला बघा. मी काय केलं, इथं बोट ठेवलं होतं आणि हे तार मी असं फक्त नक्कल केली, नाटक केलं, टोचलेलं. असं डोकं नुसतं हलवलं, टोचलेलं नव्हतं मला. आणि असं करत 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 समोर असं रुमाल धरला आणि ही तार जी आहे ती अशी जिभेमध्ये बसवली. आणि तुम्हाला जिभेतून तार आरपार केल्याचा भास झाला आणि तुम्ही फसता. सोपा आहे की नाही चमत्कार करणं? हा झालेला होता, त्याचं नाव गोड बाबा. तो म्हणायचा मी काही करून गोड करू शकतो. वस्तूला हात लावली की वस्तू गोड होते, पैशाला हात लावला पैसा गोड होतो, कुठल्याही गोष्टीला हात लावले की वस्तू गोड होते. कारण माझ्या अंगामध्ये दैवी शक्ती आहे, मी करू शकतो. कोणी सुद्धा आव्हान देऊ शकतं मला, म्हणजे हे मी करू शकतो म्हणून. तुम्ही करणार आहे? नाही होतो दैवी चमत्कार आहे. सरांनी शिकवलेलं आहे. अरे बापरे, असं होत नाही. त्यासाठी मी हिमालयात जाऊन तपश्चर्या केलेली आहे. तुम्ही इथं शाळेत शिकवत बसलेले नसता. तुम्ही करणार आहे? आव्हान देताय मला? नाही, तुम्ही ढोंगी आहात.
नाही करू शकत. ठीक आहे, आपण करूया. 3 मुले आणि 2 मुले या स्टेजवर इथं हात वर करा. राजा तू समोर ये, मुलीपैकी या. तू ये बा. हा, आणि कोण ये? चल तू ये, चल ये. हा, आणखीन एक मुलगा येऊ दे. मला आव्हान दिलेलं आहे पहिल्यांदा साहेब. ठीक आहे, शांत बसा. मी त्यासाठी मला मंत्र म्हणावं लागणार. कुंडलिनी शक्ती जागृत करणार आहे आणि जे बाळ जे आलेले आहेत त्यांना गोडगोड करावं लागणार आहे. डोळे जागा बाळानो, डोळे जागा म्हणजे झोपायचं नाही. डोळे जागा. कुंडलिनी शक्ती जागृत होत आहे. जे डोळे जागणार नाहीत त्यांना गोड लागणार नाही. शांत बसायचं आहे. कुंडलिनी शक्ती जागृत झालेली आहे. सुषुम्ना नाडी झालेली आहे उद्दीपित. ते हळूहळू स्वादिष्टान चक्रापासून, मूलाधार चक्रापासून सुरू होऊन स्वादिष्टान आणि ज्ञान चक्रापर्यंत गेलेली आहे. ती सहस्र चक्रात गेलेली आहे. डोळे उघडा आता. तू ये इकडं, ये इकडं. बाळा तुझं नाव काय? विहान. तुला गोड खायला काय आवडतं? आंबा आवडतो. आंब्याचं सीझन सुरू झालेलं दिसतंय. डोळे जाग, हात पुढे कर. आता आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे अशी कल्पना कर की शांत बसा. आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि तू घरी शाळा सुटल्यानंतर घरी गेलेला आहेस आणि आईनं आंबा आणलेला आहे. आंबे भरपूर आहेत घरामध्ये आणि हळू तुला खूप आवडता आंबा, एक आंबा घेतलेला आहेस आणि आता चटून बघ आंबे. चटून बघ, चाटून बघ. कसं लागलं? हा, आंबे जरा कच्चे दिसतात. गोड चाटून बघ. हा, कसं लागलं? गोड लागलं. काय खाल्ल्यासारखं लागलं? आंबा. टाळ्या वाजवा. बस खाली. तू ये बा इकडं. आध्यात्मिक शक्ती सर, मला आव्हान देऊ नका तुम्ही. तुझं नाव काय बा? आराध्या. तुला काय गोड आवडतं? सफरचंद. बरं ठीक आहे. डोळे झाक. आराध्याला सफरचंद खूप आवडतात आणि ते रोज हळूहळू घरात गेल्यानंतर सफरचंद खाते आणि तिचे गाल सफरचंद सारखे झालेले आहेत. बघ कसं लागलं? गोड लागलं. काय खाल्ल्यासारखं लागलं? सफरचंद. टाळ्या वाजवा. बस खाली. मला तुझं नाव काय? स्वरा. तुला काय आवडतं? चिक्कू आवडतं. हा ठीक आहे. डोळे झाक. चिक्कू. बस करा. तू ये बा. तुझं नाव काय? सोहम. तुला काय आवडतं? चॉकलेट आवडतं. अरे कॅडबरी का? हो खूप छान. डोळे झाक. हात पुढे कर. चॉकलेट, कॅडबरी चॉकलेट. खूप छान. पर्पल कलरचं काढलेलं आहे. चॉकलेट खाल्लेलं आहे. कसं लागलं? चॉकलेट सारखं लागलं. बघा सर, मंत्रशक्तीनं तुम्ही आता एक मुलीला आणि एक मुलाला करून दाखवू शकताय. अहो माझ्या हातात मंत्रशक्ती आहे. करून दाखवा बघू. सर तुम्ही हिमालयात गेला असला, तुझ्या बॉटलचं टोपण आहे ते चाटून बघ. गोड आहे का? नाही. खाली धर बॉटल. समोर कर. मी आशीर्वाद देतो. ओम गोड बाबा, गोड बाबा, गोड बाबा, गोड बाबा, गोड बाबा. आता चाटून बघ. गोड लागलं म्हणजे माझ्या माझी शक्ती आली. बस खाली. मुलींच्या पैकी कोणतरी या. चल या. ते पाण्याचे ग्लास घे. एक घोट पी. कसं आहे? गोड आहे? बघा माझी माझा फक्त इथं आलं तर गोड झालं. हात लावल्यानंतर किती गोड होईल. पुन्हा एकदा पिऊन बघ. नीट चव सांग. गोड आहे का? हा इकडे या. आता मी या पाण्याला स्पर्श करतो. सगळं पाणी गोड होईल का नाही पहा. ओम गोड बाबा, गोड बाबा, गोड बाबा, गोड बाबा, गोड बाबा, गोड बाबा, गोड बाबा. आता पिऊन बघ. ठीक आहे. कसं लागलं? हा ठीक आहे. तू ये रे. तुझ्या घड्याची काच चाटून बघ. गोड आहे का? इकडे या.
हां चढून बघ. हां ठीक आहे, धन्यवाद. केलेली आहे असं मला वाटतंय. कारण हा जो चमत्कार आहे ते महाराज कोणाला शिकवू शकतात. सरांनी पण तपश्चर्या केलेली दिसते. सर आपण दोघं मिळून चमत्कार करू सगळ्यांना. हा आता डोकं चालवा. आता काय शिकवतो आम्ही? डोकं चालवा. कोण सांगू शकेल? हा बोल. त्यांच्या हाताला तुम्ही काहीतरी बोट लावला असेल. काय बोट लावले? काय नाही. मी सरांनी कसं बोट लावलं? हा कोण सांगेल? चमत्कार कुठल्या पद्धतीने होतात? एक तर हातचलाखी लक्षात ठेवायचं कायमस्वरूपी, आणि दुसरं विज्ञान. मगाशी आम्ही जे चमत्कार करत होतो ते हातचलाखीचे चमत्कार होते. जिभेतून तार आरपार घालणे. हा जो चमत्कार आहे, आम्ही त्या महाराजाकडे गेलो होतो. त्या महाराजाला म्हटलं काय पण गोड करतोस काय तू? काय पण गोड करायचा? त्यानं पाण्यात बोट बुचगळला. आता सरांनी जसं केलं ते आम्ही पाणी पिऊन बघितलं. पाणी गोड झालेलं होतं. पण आम्ही नुसतं पाणी पिऊन बघितलेलं नाही, आम्ही ते तपासायला पाठवलं प्रयोगशाळेत. तुम्ही प्रयोग करता की नाही? तसं प्रयोगशाळेत तपासायला पाठवलं. त्याच्यामध्ये आम्हाला एक केमिकल आढळलं. केमिकल म्हणजे घाबरू नकोस. हा आता काहीतरी होणार असं अजिबात घाबरायचं नाही. त्यात एक केमिकल आढळलं. त्याचं नाव आहे सॅकरीन. काय? हे अशी शुगर फ्री म्हणून बाटली मिळते 138 रुपयाला. ही अशी बाटली असते, पातळ द्रव असतो याच्यामध्ये, आणि एक थेंब तो असा हाताला लावून हाताला लागलेलं दिसतं का? पण त्याच्यामध्ये गोडी असते. आणि मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आता चॉकलेट खायला मिळेल. तुमच्या डोक्यात चॉकलेटचा स्वाद अगोदरच तयार, कुणाला सफरचंदचा स्वाद अगोदरच तयार. ते मी जागृत केलं आणि तुम्हाला नुसतं बोट लावलं. तुम्ही म्हटलं तर तुमच्या डोक्यात अगोदरच जे स्वाद असतो मनात आवडीचा, तसं तुम्हाला ते स्वाद लागायला लागतं. हा साधा विज्ञानाचा वापर मी इथं करून आणलो होतो. सरांनो हळद या बाटली घेतली आणि त्यांनी पण लावलेलं होतं मला नकळत. त्यांनी पण चमत्कार केला आणि अगोदरच मला उघडं केलं. तर हा हातचलाखीचा विज्ञानाचा वापर करून आपण करतो. मगाशी सरांनी एक भूताची गोष्ट सांगितली होती आणि त्यांनी सांगितले की नारळात भूत जाळून टाकलं. आता या ठिकाणी सगळ्यांना झोप आलेली आहे की नाही? सगळेजण उन्हात बसलेत. पण घाबरू नका. आमच्या जवळच इथं ऑफिस आहे. त्या ऑफिसमध्ये दर रविवारी आम्ही ते चमत्कार सगळे शिकवत असतो. असे 40 चमत्कार आम्ही शिकवत असतो वेगवेगळे. तुम्ही पण जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी हा कार्यक्रम करू शकता स्वतः. तर ऊन फार झालेलं आहे. तुम्ही याच्यापुढे अंधश्रद्धा पाळू नका असं मी तुम्हाला आवाहन करतो. आणि सरांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि प्रात्यक्षिक दाखवण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सरांचा खूप आभारी आहे. धन्यवाद. उदाहरणाद्वारे आणि प्रात्यक्षिकाद्वारे पटवून दिले. धन्यवाद सर. यानंतर शेवटचा कार्यक्रम म्हणजेच आभार. मी आपल्या शाळेचे अध्यापक नागवंशी सर यांना विनंती करते की त्यांनी आभार व्यक्त करा. सकाळी 7:30 पावणे 8 पासून आता 9 वाजले. गेले 1.5 पावणे 2 तास आपण सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष मान्य डॉक्टर प्रदीप पाटील सर आणि मान्य गणेश मानस सर, पाटील सरांनी आपल्याला अत्यंत उदाहरणांसह आणि अति सोप्या भाषेमध्ये विज्ञान म्हणजे काय आणि अंधश्रद्धा म्हणजे काय त्याची काही विविध उदाहरणं देऊन आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सरांचेही आभार आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिकासह काही प्रयोग करून दाखवले ते मान्य गणेश मानस सर यांचेही मी आभार मानतो. आणि सर, अंधश्रद्धा जरी आपण 21व्या शतकामध्ये असलो तरी अंधश्रद्धाचं आव्हान हे नेहमीच असणार आहे आणि त्याला आधुनिक अंधश्रद्धांची आता जोड मिळत आहे. आणि त्यामुळं आपण सुद्धा आता आधुनिक जास्तीत जास्त बनून तेवढंच त्याला प्रतिकार करायला पाहिजे. मी सुद्धा विद्यार्थी दशेमध्ये असताना गारगोटीमध्ये मौनी विद्यापीठामध्ये असताना त्या ठिकाणी अनिसशी संबंधित होतो. डॉक्टर राजेंद्र चव्हाण
आपल्या परिचयाचे असतील. त्यानंतर राजेंद्र यादव सर आणि A.D. कुंभार सर यांच्यासोबत आम्ही विद्यार्थी 7-10 जण आम्ही नेहमी प्रत्येक वेळेला म्हणजे वर्षातून एकदा तरी स्मशान यात्रा काढायची, स्मशान सहल. आणि अमावस्येच्या दिवशी रात्री 12 वाजता म्हणजे हॉस्टेलमध्ये आम्हीच स्वयंपाक वगैरे करायचो आणि छानपैकी 12 वाजता 11 वाजता जायचं आणि 12 वाजता बरोबर खेड्यातल्या एखाद्या स्मशानामध्ये बसायचं, जिथं लोक जाळली जातात त्या सभोवती बसायचं आणि जेवण करायचं. कदाचित आम्हाला घाबरूनच काही जण गावकरी पळाले सुद्धा असतील भूत समजून. पण अंधश्रद्धा म्हणजे हे भूत वगैरे हे कसं गैर आहे, चुकीचं आहे, हे प्रत्येक प्रात्यक्षिकासह आम्ही त्यासुद्धा दाखवत होतो. डॉक्टर T.S. पाटील सर प्राध्यापक कोल्हापूरचे आणि मी हे राधानगरी तालुक्यामध्ये बरेचसेच असे प्रयोग 98 ते 2002 पर्यंत म्हणजे इथे येण्याच्या पूर्वी असे केलेले आहेत. तर आपण इथं आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलात, आम्हाला प्रोत्साहित केलात, त्याबद्दल आपण शाळेच्या वतीनं तुम्हा दोघांचेही आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचेही आभार मानतो आणि कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो.